काही महत्वाचं बोलत होतात का? अगं असं काही नाहीये. ये दे तो काढाय. तोंड कडू पडलं असेल ना? हो, पण मना इतकं नाही. म्हणजे काही नाही, सोड. मी शिरा करून आणू का? अगं नाही नाही, नको नको, मला खरंच नको इंदू काही. बरं ठीक आहे, काही लागलं तर सांगा, मी बचत गटाचं काम करून घेते. हा इंदू, ये इकडे बस. तुझ्यात इतकी ताकद कुठून येते ग? तुम्हा दोघांकडून. इंदू, तुला कसली अग्निपरीक्षा देण्याची गरज नाहीये. महाराज, हे तुम्ही म्हणताय? हो, मी म्हणतोय. तुझ्यासारख्या मुलीला कुणासमोर काहीही सिद्ध करण्याची कसली गरज नाहीये. साक्षात सीतामाईला जे चुकलं नाही ते मला चुकणार आहे का महाराज? हे आव्हान मी स्वीकारले, आता मागे हटणार नाही महाराज. आलिया भोगासी असावे सादर. मी तुम्हा दोघांसाठी शिरा आणते. इंदू खरी आहे ना, म्हणूनच तिनं हे आव्हान स्वीकारले. इंदूनं स्वीकारायचं असेल ते स्वीकारू देत, पण आता यावर मी माझ्या पद्धतीनं तोडगा काढणार. डॉक्टर, दिसत नाही का मी पेशंट तपासतोय? तुमची वेळीपर्यंत थांबा ना बाहेर. अधोक्षज, काय रे, काय झालं? मावशी बरी आहे ना? हो बरी आहे. मग काही नाही, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. तुझ्यासारखा रिकामा नाही रे मी, काम आहेत मला. बाहेर थांब, मी आलो. अधोक्षज, थांब इकडेच. याच्यावर तुम्हाला औषधं लिहून दिली आहेत. बाहेर त्या कमल सिस्टर आहेत, त्या तुम्हाला सगळं समजावून सांगतील आणि त्यांना म्हणा आतमध्ये कोणाला पाठवू नका. या. बोला. अधोक्षज अंताजी दिग्रसकर, सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार, तेही त्यांच्या मोठ्या भावाविरुद्ध. बोलू का मी? म्हणजे काय, त्याच करता आलायस ना? बोल बोल. गोपाळ दादा, तू आणि इंदू शिरपूरवरून येताना पावसात अडकलात तर गाडीतलं ऑइल संपलं होतं, त्याचं काय? तर त्याच्याबद्दल ना गावात खूप चर्चा होत आहेत. मग आता काय, तुला माझा संशय वगैरे येतोय का? नाही नाही, हाजी बात नाही. इंदूवर माझा पूर्ण विश्वास आहे. गुड. मग त्या सगळ्या चर्चांकडे दुर्लक्ष कर. नाही होत ना ते. मग काय करणार? जे बोलतात त्यांची तोंड दाबणार, त्यांना हाणणार, मारणार, करणार काय? अरे नाही गोपाळ दादा, ते करायची काही गरजच नाहीये. तुला फक्त एवढंच करायचंय की गावातल्या सगळ्या लोकांसमोर सांगायचंय की हे असं काही नाहीये तुम्ही जे समजताय ते. अरे मुळात जी गोष्ट खोटी आहे
ती खोटी आहे हे सांगण्यासाठी एनर्जी वेस्ट करण्यात काय पॉइंट आहे? आणि समजा मी येऊन 50 लोकांना सांगितलं, त्यांना ते पटलं, उरलेल्या गावाचं काय करणार तू? का प्रत्येक वेळेला तू मला रिक्वेस्ट केल्यावर मी लोकांसमोर हीच स्टेप वाजवत बसायची? गोपा दादा एकदम एकदम माझ्यासाठी तरी मी बोलणार नाही. असं कसं बोलणार नाही? मग काय इंदूचे गावभर बदनामी होऊ द्यायची? अरे तिने हे प्रकरण वाढवायलाच नव्हतं पाहिजे. दुर्लक्ष करायचं सोडून हवा देत बसली. इंदूने जे केलंय ते योग्यच केलंय. योग्य आहे ते. गुड. मग तिला म्हणाव निस्तर आता तुझं तूच जे आहे ते. पण आता असं कसं काय बोलू शकतोस तू? इंदू तुझी पण लहानपणापासूनची मैत्रीण आहे ना. अरे तिची चूक असताना तिला काय भोगावं लागतंय बघतोय ना तू. तू पण तिची मदत कर ना थोडी. बोल ना काहीतरी. ते बाबा मी सांगितलं ना तुला, जी गोष्ट खोटी आहे ती खोटीच आहे हे सांगण्याचा वेळ कशाला वाया घालवायचा? आणि माझ्याकडे तो वेळच नाहीये. बाहेर पेशंट्स खोळंबलेत माझे. गोपा दादा खूप बदललास रे तू. काय करणार बाबा, सृष्टीचा नियमच आहे ना तो. परिस्थिती भाग पाडते माणसाला बदलायला. आणि त्यामध्ये तुझ्यासारखे लोक सुद्धा आले बर का. त्यामुळे मी लोकांना सांगायला येणार नाही. नको येऊस. माझी बायको सक्षम आहे. तिचा आत्मसन्मान सांभाळायला. आणि मी तर आहेच तिच्या सोबत. अगं सकाळी फडतरे वहिनी विचारत होत्या पूजेला येत आहे का म्हणून. पण मीच म्हणलं नको. काय माझी तब्येत नाही बरोबर. कशाला उगाच कोणाला त्रास. काकू अगं असं नको बोलूस. काही नाही झालंय तुला आणि काही होणार पण. आणि मला हक्काने सांगायचं ना नारायणी चल लवकर उशीर होतोय म्हणून. आईकडनं काही शिकली नाहीस का तू? गप ग. आईबद्दल असं बोलू नये. मी न बोलण्याने काही बदलणार आहे का? पर ते जाऊ दे. इंदू कुठे? हो. इंदू ए इंदू. ओ ताई. अगं चल लवकर उशीर होतोय. हो तुम्ही दोघी होता का पुढे? माझं जरा आवरायचं राहिले. मी येते ना पटकन येते. बरं पण येशील ना लवकर? येते राहायला पण घेऊन येते. बरं ये लवकर. इंदू मामी चल पटकन. ओ राया आले थांब. मोबाईल मध्ये पाहून पाहून डोळे फुटतील, डोकं निकामी होईल. माहितीये मला. थोडा वेळच खेळतोय तेवढ्याने काही होत नाही. जरा मैदानी खेळ खेळावेत, शरीर सुदृढ होतं. डोकं चांगलं चालतं माहिती मला. तसं पण मी इकडे वाट बघतोय. कुणाची? इंदू मामीची. कशाला? कशाला विचारू नकोस. आम्ही देवीच्या पूजेला चाललो आहोत. देवीची? राया अरे तिथं स्पर्धा होत्या, बक्षीस मिळणार आहेत. इथं काय करतोयस तू? अरे बाबू ज्युनियर विंजे सरकार तर हे विसरलेच होते. मग त्याचीच तर आठवण करून दिली. जा आता लवकर आणि सगळी बक्षीस घेऊन ये रे. तो कोणता गेम आहे? राया चल. राया राया. आय माय वाट बघून गेला वाटतं. मी पण जाते. सांगून जायची पद्धत नाही का घरात? मोठे बाई सांगणारच होते देवीच्या पूजेसाठी जाते. एकीकडे देवीचं दर्शन घ्यायचं आणि दुसरीकडे पाप करायचं. पाप? पाप नाही कळलं?
तुझ्याविषयी आणि त्या गोपाळविषयी लोक काय काय बोलतात तुझ्या कानावरती आलंच असत. मोठ्या बाई बोललेली प्रत्येक गोष्ट खरीच असते का हो? खरं आणि खोट, पण त्यात बदनामी तर सगळ्यांचीच होते ना. या सगळ्या दिग्रसकरांची बदनामी झालीये. आता तू त्याला हवा द्यायला बाहेर जाऊ नकोस. म्हणजे यापुढे तू सार्वजनिक ठिकाणी जायचं नाहीस. काय तू जर बाहेर गेलीस उगाच चर्चा होईल. मोठ्या बाई म्हणून काय आपण असं आपण बी पण म्हणू नकोस बरं का. आणि त्यात सगळ्यांना घेऊ नको, आणि मला तर नकोच नको. दिग्रसकर लोक आबरूला जपणार आहेत. जो बून से जाती है हौद से नहीं आती. मोठ्या बाई मी काही केलेलं नाहीये. नाही मग सिद्ध करून दाखव. मोठ्या बाई पण आणि जोवर तुझं निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत बाहेर जायचं नाही. हो पण मोठ्या बाई मी आधी अग्नी परीक्षा, मग देवाची पूजा. इंद्रायणी, 9 दिवसात मी वेगवेगळ्या दैत्यांशी युद्ध करते. प्रत्येक युद्ध म्हणजे सत्याचा असत्यावर झालेला विजय असतो.